सर्वांना नमस्कार। आम्ही 2 दिवसापूर्वी DC सरांना भेटण्यासाठी गेलो होतो, आपले शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आणि त्यांनी हलगामाचे बायपास स्पॉट व्हिजिट त्या ठिकाणी करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं आश्वासन पाळून आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्याबद्दल माननीय DC सरांचं मी माझ्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांचं आभार व्यक्त करतो। परंतु त्यांना माझी एक विनंती आहे की आपली मागणी पहिलीपासून 0 पॉईंट फिक्स करा आणि त्या ठिकाणी जो वायडिंग रोड करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही करा, ही अशी आपली मागणी आहे। त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी डिमांड्स होत्या की नाही त्या ठिकाणी नाले खोदतायत आणि नाही त्या ठिकाणी ते बंद करतायत आणि ह्याच्यासाठी हजारो एकर सुपीक जमीन देखील पाण्याखाली गेलेली आहे आणि गरीब शेतकरी आज इथं कुठंतरी नेस्तनाबूद झालेला आहे। हे सर्व DCने या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि DCने आम्हा शेतकऱ्यांना अनेक मोठं आश्वासन दिलेलं आहे की मोठी बैठक आपण सर्व अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी परत एकदा घेऊ आणि सर्वे करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। परंतु आम्ही ठाम शेतकऱ्यांच्या माध्यमातून ठाम DC सरांना सांगितलेलं आहे सर्वे वगैरे आम्हाला आवश्यकता नाही आहे, आम्हाला मुळात हलगे-मच्छे बायपास हा रोडच नको आहे, ही मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे। आपण या ठिकाणी अनेक मागणी केली आहे की ह्या बेलारी नाला हा जे गवत वाढून जो बेलारी नाला भरलेला आहे तर ह्याचं देखील खोलीकरण आणि रुंदीकरण झालं पाहिजे, ही देखील मागणी प्रामुख्याने आपण या ठिकाणी केलेली आहे। त्याचा पण विचार DC सरांनी करतो असं सांगितलेलं। ऑलरेडी PWD फंडातून किंवा बुडा फंडातून बुडाच्या मिटिंगमध्ये 50 कोटी रुपये या बेलारी नाल्यासाठी देतो असं पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, परंतु त्याचं देखील अजून कुठेही ठाव ठिकाणा नाही आहे। आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांना देखील भेटून ह्या बेलारी नाला आहे त्याचं देखील प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो। परंतु प्रामुख्यानं आपली एक मागणी महत्त्वाची आहे की हजारो एकर जमीन आज हलगे-मच्छे बायपासच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांची जाती। या हलगा-मच्छे बायपासमध्ये कुठल्याही आमदार खासदाराची कुठल्याही मंत्र्याची त्या ठिकाणी शेती जात नाही आहे, सामान्य गरीब जनतेची शेती जाते आणि त्या गरीब जनतेच्या पाठीमागं कोणीही वाली नाही आहे असं सिद्ध या ठिकाणी होतं। काही ढोंगी लोक काही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न किविलवाना प्रयत्न करतायत, त्या लोकांना देखील माझं सांगणं आहे की ज्या आधार कार्ड पॅन कार्ड कुठं लायसन्स हे गव्हर्नमेंटचं काम आहे, पटपट मिळत असतं, त्या समस्या नाही आहेत। समस्या मेन काय आहेत, मुख्य समस्या जी शेतकऱ्यांची आहे ही समस्या जाणून घ्यायचं सोडून किविलवाना प्रश्न काही नेते मंडळी करू पाहत आहेत। त्यांना पण माझं सांगणं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तुम्हाला तुमची जागा शेतकरी संघटना किंवा शेतकरी समाज दाखवेल हेच या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आम्ही 2 मुद्दे मागण्या मागितलेल्या आहेत, एक वर्क ऑर्डर आणि 0 पॉईंट फिक्स। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी कोणकोणी पेमेंट घेतलेलं आहे ह्यांनी सांगतात की सर्व शेतकऱ्यांनी पेमेंट घेतलं आहे असं सांगतायत, ज्या शेतकऱ्यांनी कोण पेमेंट घेतलेलं आहे ही लिस्ट देखील आम्हाला पाहिजे आहे। ही गेली 8 वर्ष आम्ही याच्या मागवत आहोत, हे मागतोय परंतु आम्हाला मिळत नाही आहे। RTIच्या माध्यमातून आपण मागणी केली ते देखील मागत नाही आहेत। म्हणजे ह्याचा अर्थ हा होतो की सर्वच प्रशासन असेल किंवा मंत्रीगण असतील किंवा सरकार असेल हे डोळेझाक करून शेतकऱ्यांना धुळीस मिळवण्याचं काम करतात।